आहे. माझ्याकडे पण डझनभर डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या लेगला टाकलेत, पण फक्त प्रोडक्ट यूज करतात. मला म्हणतात मॅडम तुमचे प्रोडक्ट सांगा काय काय. तर माझा एका डॉक्टरचा अनुभव आहे, तो शेअर करते की तुम्ही लोक कुठे चुकता डॉक्टरकडे जाताना. तर मी एका डॉक्टरकडे गेले होते, त्यांना सांगितलं ते BMS मी BHMS. बघा मी डॉक्टर असून पण त्या डॉक्टरला काय केलं, तर ते BMS होते. मला थोडंसं आयुर्वेदाचं ज्ञान होतं, म्हणजे आवड होती पहिल्यापासून, पण त्या काळात थोडीशी पैशाची अडचण म्हणून मग BMS ला ॲडमिशन नाही मिळालं, नाही घेता आलं. थोडासा त्यावेळेस अभ्यास कमी केला, हलगर्जीपणा की चलता है, काल शिकलो ना की जाते चालून. मी आज मनापासून पहिल्यांदा आभार माझ्या वडिलांचे मानते की माझ्या वडिलांमुळे मी आज डॉक्टर झाले. त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं, मी एकदम लहान मी तर म्हणते जन्माच्या आधीच ठरवलं होतं, मला जर मुलगी झाली तर मी माझ्या मुलीला डॉक्टरच करणार. हे त्यांच्या डोक्यात, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय काम करतं बघा. आपण जे बोलत राहतो, कालच सांगितलं की आपण जे बोलतो ते घडतं. काल सरांनी सांगितलं कसे आहात विचारलं तर काय विचारायचं, काय म्हणायचं, श्रीमंत. मग माझ्या वडिलांनी माझ्या जन्माच्या आधी माहित नव्हतं मुलगा मुलगी, पण मुलगी झाली तर 100% डॉक्टर झाले. मधला प्रवास सांगत नाही मी काहीच. आणि मला सुरुवातीला वाटायचं काय ते डॉक्टर सकाळी उठून ह्याचं डोकं दुखतंय, त्याला ताप आलाय, त्याचं पोट दुखतंय, सगळी नेगेटिव्हिटी, संध्याकाळी त्याच नेगेटिव्हिटीमध्ये झोपायचं. काही नव्हतं, सकाळी उठून आपलं रामरागडा चालूच. काय त्याच्यात चॅलेंजच नव्हतं. अडचणी येत होत्या पण चॅलेंज नव्हतं. मी अडचणी नाही म्हटले, मी चॅलेंज म्हटलं. नाविन्यच नव्हतं काही. तर मी त्या डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरांना सांगितलं प्रोडक्ट असे असे. तर त्यांना मी ना व्हीट गोल्ड टॅबलेट दाखवली आपली. म्हटलं सर माझी खूप आवडीची टॅबलेट आहे ती, मला खूप सुंदर रिझल्ट आहेत त्याचे. मी त्या सरांना म्हटलं सर व्हीट गोल्ड टॅबलेट आहे, खूप छान आहे. मॅडम याचे कंटेंट काय आहेत? मला माहित होते कंटेंट, पण मी का सांगू ना, मला त्यांना मोठेपणा द्यायचा होता. म्हटलं सर मी BHMS, मी होमिओपॅथीचे डॉक्टर, मला काय त्यातलं कळतंय. तुम्ही BMS, तुम्हाला त्यातलं सगळं कळतंय. तुम्ही माझे ज्युनियर आहेत ते माझ्यापेक्षा, तरी पण मी त्यांना मोठेपणा दिला. म्हटलं सर तुम्हाला याच्यातलं कळतंय, तुम्ही याच्यातले कंटेंट बघा. मला आयुर्वेदाचं ज्ञान नाही असूनही म्हणायचं नाही. आणि हो बरोबर आहे मॅडम, तुमच्या आधी एक जण आला होता आमच्याकडे, तुमचे हेच प्रोडक्ट घेऊन आला होता, आमचीच ब्रदर लेक घेऊन गेली होती. मी जस्ट एक नाव काढलं कोण आलं होतं वगैरे, तर ते मला नाव कळालं नंतर. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. पण मग म्हटलं सर मग तुम्ही तेव्हा का नाही जॉईन झाले, तुम्ही तेव्हा IT का नाही? मॅडम मग त्यांनी मला तुमच्या प्रोडक्टचे ते कंटेंट वगैरे सांगितलंच नाही. एक कॉमन मॅन गेला होता, एक मुलगा गेला होता 20-25 वर्षाचा, तर त्याला ते कंटेंटच सांगता नाही आले. आलं लक्षात? डॉक्टरला 2 प्रोडक्ट जर घेऊन जाणार असाल तर त्या 2 प्रोडक्टचे कंटेंट तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्ही डॉक्टर नसले तरी. तर मी ना बऱ्याच जणांनी मला फोन केलेले आहेत, मॅडम आमचे असे डॉक्टर आहे, तुम्ही बोलता का त्यांच्यावर? फोनवर कोणीच कन्व्हिन्स होत नाही, समोरासमोर होईना, तर फोनवर कधी कन्व्हिन्स होते. तर मी त्यांना प्रत्येकाला 2 प्रोडक्ट सांगते, लिव्ह केअर सिरप, तुलसी आणि ॲलो डायजेस्ट, युरिनम सिरप. हे 3 ते 4 प्रोडक्टवर डॉक्टरला 100% रिझल्ट येतोय. लक्षात ठेवा, डॉक्टर जॉईन होतातच होतात. लिव्ह केअरला 100% 2 ते 3 दिवसात रिझल्ट आहे. ज्याला भूक लागत नाही त्याला व्यवस्थित भूक लागायला लागते. ॲलो डायजेस्टचा रिझल्ट, तुलसी तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, पण ॲलो डायजेस्ट सध्या 80% आजार पित्ताचे. मग डॉक्टरला फक्त ॲलो डायजेस्ट आणि लिव्ह केअर सिरप देऊन यायचं, फुकट द्या, काही फरक पडत नाही. आम्हाला लोकांना काय सवय असते माहिती का, MRP सॅम्पल देतो ना, त्याला आता आमचा दोष नाही. तर नेटवर्किंग मध्ये मी का आले, तर मागच्या बघा आज योगायोगानं राजकाळे सरांचा सेमिनार आहे. राजकाळे सरांनी जेव्हा मला टार्गेट केलं, तुम्ही होत्या? हॅलो